मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना इथं बोलवण्याचं एक कारण आहे। तुम्हासनी लय महत्त्वाची गोष्ट सांगायची। आता तुम्हा सगळ्यांना तर माहित आहे, या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात काय अख्ख्या देशात पावसानं नुसता थैमान घातलाय। प्रचंड प्रमाणात अवकाळी पावसामुळे आपला महाराष्ट्र ओल्या दुष्काळाच्या वळख्यात सापडलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं लय नुकसान झालंय। आधी शेतकऱ्यांची अवस्था लय बिकट असते, शेतात नुसतं पाणीच पाणी झालंय। पण कमळी, मी असं ऐकले की शेताला पण पाण्याची खूप गरज असते। अरे हो, ते मी पण न्यूज मध्ये बघितले। ते एरवी शेतकरी म्हणत असतात पाणी नाहीये तेव्हा हेच तर तुमच्या शहराकडच्या लोकांनी हेच कळत नाही। शेताला जर जास्त पाणी मिळालं तरी बी नुकसान होऊ शकते आणि कमी पाणी मिळालं तरी बी नुकसान होऊ शकते। जेव्हा पाणी मिळत नाही तेव्हा जो दुष्काळ पडतोय त्याला कोरडा दुष्काळ म्हणतात आणि आता जसं प्रमाणाच्या बाहेर पाणी मिळालं त्याला ओला दुष्काळ म्हणतात। ह्यावेळी हा ओला दुष्काळ पडलाय, त्यामुळे सगळ्या पिकाचं नुकसान झालं। त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतोय की फुल न फुलाची पाकळी बनवून आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करूया। पण आम्ही काय मदत करणार? आमची पॉकेट मनी? म्हणजे तुम्ही आर्थिक मदत बी करू शकता। अत्यावश्यक वस्तूमध्ये जे सगळं येतंय ते सगळं आपण पाठवू शकतो। आता शेतकऱ्याचं सगळं पीकच वाहून गेलं तर त्याची पोरं बाळ बी उपाशी राहणार, मग त्यांची शाळा, त्यांची फी ते तरी कसं भागवणार? त्यामुळे जास्त काही नाही, पाव किलो जरी धान्य सगळ्यांनी दिलं की नाही तरी होतंय बघ। अरे पण कमळी, हे असं पाव किलोनी काय होणार आहे? अरे तुझी पाव किलोची एक मूठ आणि त्याच्या मागणं हजारो मुठी आल्या की नाही तर सगळ्या मुठी मिळून किती जमा होईल याचा विचार कर। ध्यानात येतंय की नाही? अरे आपला शेतकरी आपल्यासाठी एवढं कष्ट करून आपल्याला जगवतोय, त्याच्यासाठी आपण एवढं करू शकत नाही? मग त्याला आपण सांगू शकतोय, आपली एकजुटीची मूठ त्याला पुन्हा उभं राहायला आधार समजा। मग बघा, आपला शेतकरी त्याची सगळी दुःख सोडून पुन्हा कसा उभा राहतोय आणि तो जर त्याचं कर्तव्य निभावतोय तर मग आपण का मागं पडायचं? आता आपल्या कॉलेजची जीएस कमळी आणि बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एक नवीन उपक्रम करायचा ठरवलाय। अच्छा, कसलो उपक्रम? स्वतः तुम्हाला आयडिया असेल, महाराष्ट्रात पावसामुळे आणि पुरामुळे किती वाईट परिस्थिती आहे। शेतकऱ्यांचे खूप हाल झालेत। सो त्यांना मदत म्हणून हा उपक्रम सुरू केलाय त्यांनी। एकदम चांगला उपक्रम हा। अच्छा, या उपक्रमासाठी माझ्याकडून चहा, तांदूळ, साखर या सगळा 5-5 किलो, अगदी 100%। थँक्यू सो मच। पण ऍक्च्युली मला एक वेगळी मदत हवी आहे तुमच्याकडून। अरे सांगा ना। आपल्या कॅन्टीन मध्ये जो भाजीवाला भाजी आणतो रोज, तो तुमच्या ओळखीचा आहे ना? होय तर। सो बेसिकली त्यांचा टेम्पो लागणार आहे आपल्याला। काय आहे, हे सगळं सामान साताऱ्याला पोहोचवायचं आहे। तिथे एक मदत निधी केंद्र आहे, तिकडून ते सगळं सामान अख्ख्या महाराष्ट्रात डिस्ट्रीब्यूट होतं। सो आपल्याला इथून साताऱ्यापर्यंत न्यायला त्यांचा टेम्पो उपयोगी पडेल। तुम्ही त्यांना विचाराल का? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर।